नमस्कार मित्रांनो, गुंतता हृदय तुझ्या सवे भाग 22मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. कालच्या भागामध्ये आपण बघितलं होतं की मोना रियासाठी ऑफिसमध्ये डबा घेऊन जाते. आता पुढे इकडे त्याच वेळी रणदिवे बंगला सुधाकरराव डायनिंग टेबलवर नाश्त्यासाठी बसलेले असतात. सोबत पेपरही वाचत असतात. अहो, आधी नाश्ता करा, नंतर वाचा तो पेपर. सुधाताई: अरे आज मी एकटाच, ऋषभ कुठे आहे? सुधाकरराव पेपर बाजूला करत म्हणतात. येईल तो पण आता. सुधाताई बोलतात तेवढ्यात माया तिथे येते. नाही मालकीनबाई, ते ऋषभ बाबा सकाळीच निघून गेले आज. माया टेबलवर नाश्ता ठेवत बोलते. काय, मला न सांगताच गेला आज? सुधाताई: ते तुम्ही पूजा करत होता म्हणून मला सांगितलंय तुम्हाला सांगायला. माया: त्याने काही खाल्लंय का? सुधाताई: नाही, मी म्हटलं त्यांना नाश्ता लावते तर ऋषभ बाबा बोलले की नको, मी बाहेरच खाईन. माया: ते बाहेरचं पिझ्झा बर्गर खाऊन पोट खराब करेल. तुम्ही ना जास्तच कामाला लावलंय माझ्या मुलाला. सुधाताई काळजीत व तक्रारीच्या सुरात बोलत होत्या. त्यावर सुधाकरराव फक्त हसतात. माया: डबा वर्ग, मंदिरात जाताना त्याला देऊन येऊ. सुधाताई: हो मालकीनबाई. माया: इकडे रिया मंदिरात पोचते तसाच ती सुजयला कॉल करते. तुला माझी आठवणच येत नाही का सुजय? सारखं मीच आपली फोन करत असते. रिया: अगं काय झालं इतकं वैतागायला? सुजय: तू मला भेटायला ये. रिया: सॉरी, पण आज नाही जमणार गं, प्लीज समजून घे ना. सुजय: तुझं नेहमीचंच आहे, मला तुझ्याशी लग्न करायचं आहे रे. रिया: तसं तो हसायला लागतो. काय झालं तुला हसायला? रिया रागात: आधी तू तुझ्या घरी तरी सांग. सुजय: मी नाही सांगणार, माझ्या घरी परमिशन नाही देणार. रिया: आपण यावर नंतर बोलू, मला आता अर्जंट काम आहे. ठीक आहे, बाय. सुजय एवढं बोलून फोन ठेवून देतो. तशी ती मंदिरात जाते, देवाच्या पाया पडते. नि बाप्पा, मी काय करू, मला काही कळत नाही रे. सुजय मला आवडतो, माझं प्रेम आहे त्याच्यावर. योग्य आहे ना तो माझ्यासाठी? बाबांना सांगितलं तर ते कधीच परवानगी देणार नाही लग्नाला. म्हणून मग मी पळून जाऊन लग्न करेल, पण लग्न त्याच्याशीच करेल. माझ्यासाठी जे योग्य असेल तसंच होऊ दे बाप्पा. देवाजवळ प्रार्थना करून ती तिथेच थोडा वेळ बसते. इकडे सुधाताईनी माया ऋषभच्या ऑफिसला येतात. त्यांची गाडी दिसताच गाठ धावतच त्यांच्याकडे येतो. गुड मॉर्निंग मॅडम. गाठ: ऋषभ ऑफिसमध्ये आहे का? सुधाताई: नाही, ते बॉसची आउटडोअर मीटिंग होती आज, तर ते अजून आले नाहीत. गाठ: ओके, हा टिफिन घे. ऋषभ आला की पिऊनला सांग गरम करून द्यायला. सुधाताई: तसं माया टिफिन गाठकडे देते. ओके मॅडम. गाठ: तसं त्यांची गाडी निघून जाते. गाठ टिफिन घेऊन ऑफिसमध्ये येतो तोच त्याला मागून आवाज येते. एक्सक्यूज मी. मोना: हां बोला मॅडम. गाठ: ते रिया प्रधान कुठे आहेत? मला त्यांना भेटायचं होतं. मोना: त्या अजून आल्या नाहीत. काही काम होतं का? गाठ: हो हो, एवढा डब्बा तुम्ही त्यांना द्याल का? मोना: ठीक आहे मॅडम, द्या डब्बा माझ्याकडे. गाठ: रिया त्याच्याकडे डब्बा देते. मी थँक्यू म्हणून निघून जाते. गाठ पिऊनला आवाज देतो नि त्याला बरोबर, हा डबा रिया मॅडमच्या डेस्कवर ठेव. नि हा ऋषभ सर आले की गरम करून देशील, मोठ्या मॅडमने दिलाय सरांसाठी, असं सांगून दोन्ही डबे त्याच्याजवळ देतात. इकडे रिया दोन्ही डबे त्याच्याजवळ देतो. आजच्या भागात इथेच थांबूया, भेटूया उद्याच्या भागात. बाय बाय, टेक केअर, सी यू इन द नेक्स्ट पार्ट.